ठाणे शहरात पावसाळा सुरू होताच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत। निकृष्ट दर्जाची कामे आणि भ्रष्टाचारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे। याच निषेधार्थ आज मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने आंदोलन करत खड्ड्यामध्ये झाडं लावून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे। खड्डे बुजवण्याऐवजी झाडेच लावावी लागतील का असा संतप्त सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला आहे। मनसेने ठाणे महानगरपालिकेला इशारा दिला आहे की शहरातील सर्व धोकादायक खड्डे तात्काळ आणि दर्जेदार पद्धतीने बुजवावेत, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही। जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे, राजू बागवे, पप्पू कदम, किरण धमाल, विनायक बिटला, विनायक नलावडे, शुभम घोगळे, संजय भुजबळ, स्वप्नील बोराडे इत्यादी यावेळी आंदोलनादरम्यान उपस्थित होते। आंदोलनाबद्दल आणखीन हे लोक किती मुलांचा जीव घेणार ते मला कळत नाही आहे। आत्ता एक मुलगा आम्हाला कळलं, आम्ही MSCDLच्या ऑफिसमध्ये होतो, तिथे आम्हाला कळलं की इथे एक मुलगा पडला आहे। तो कळला तसे आम्ही सगळे इथे आलो की ऑलरेडी 2 ठाण्यात झालेत, आता तिसऱ्याची तुम्ही वाट बघताय का? तो मुलगा जर त्या साईडला पडला म्हणून वाचला, कधी ह्या साईडला पडला असता ना, कारण इकडे एवढी वर्दळ नाही आहे। म्हणून आम्ही इथे आलो की प्रशासनाचं लक्ष वेधावं, त्यांनी इकडे नक्की लक्ष द्यावं। हा मोठा रोड आहे, इथे लोकांची तुम्ही किती लोकांचे आणखी जीव घेणार आहात? त्या इथल्या आम्हाला जो कळेल ना, जो अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर, त्याला उचलून आणून या खड्ड्यात बसू, हे पुढचं पाऊल असेल आमचं। तर शुभम कालोके आणि मी चेंबूरचा राहणार आहे। मी चेंबूरवरून रोज ठाण्याला सकाळी 6:30 वाजता प्रवास करतो आणि 3 वाजता जातो। हा रोजचा माझा रुटीन आहे, 6 दिवस माझा। हा गेल्या 2 महिन्यापासून असाच रस्ता आहे। जर तुम्ही वरचा पण रस्ता बघतील, जेव्हा 3 रस्ते ते जुळतात, तिकडे आता पुरा डेंजरस पॉईंट आहे, ॲक्सिडेंटल पॉईंट आहे। मी तिकडची एक व्हिडिओ बनवली, ती व्हायरल झालेली, आणि हा रस्ता त्यानंतर रिडेव्हलपमेंट झालेला, म्हणजे कॉन्क्रीटवरती माती भरणी टाकलेली। पण आपल्या देशाचा, आपल्या मुंबईचा इंजिनिअरिंग लेवल इतला थर्ड क्लास आहे की त्यांना लेवलिंग करतानाही अंदाज नाही की किती लेवलिंग व्हायला पाहिजे। त्यांची लेवलिंग हमेशा एक लेअर वरती जाते आणि 2 या 3 पाऊस पडल्यावरती परत हे असा खड्डा होतो। हे 3 हफ्त्या पहिले जर तुम्ही आले असते किंवा 2 हफ्त्या पहिले ते रस्ते भरलेले होते, पण आता 3 दिवस जो पाऊस पडला तर 3 दिवसात हा रस्ता परत वाहून गेला। म्हणजे किती थर्ड क्लास लेवलची काम चालू आहे, विचार करा। म्हणून जेव्हा पण मी या रस्त्याने येतो आणि जातो ना, मला विचार येतो की मी ज्या पोराला शिकवतोय त्यांना नक्की या देशात किंवा मुंबईमध्ये राहायसाठी प्रोत्साहित करू का काम करण्यासाठी प्रोत्साहित करू, काय करावं लागेल यासाठी की हे सर्व असे काम थांबले पाहिजेत। हे इंजिनियर, पॉलिटिशियन्स आणि जे पण लोकल गव्हर्नमेंट बॉडी आहे त्या लोकांनी सर्वांनी एकसाथ येऊन याच्यावरती काम केलं पाहिजे। हर चीजमध्ये पैसा काढल्यावर नाही चालणार, कधी कधी लोकांची सेवा आणि लोकांना जो त्रास होतो त्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे। सेम ट्रॅफिकवाले तुम्ही तिकडे बघतील, ते तुम्हाला फाईन, सीट बेल्टसाठी फाईन, बिना हेल्मेट, PUC, इन्शुरन्ससाठी फाईन मारतील, ज्याची काही गरज नाही। सर्वात मेन गरज आहे ट्रॅफिकवाल्यांनी ह्या रस्त्यांवरती लक्ष देऊन त्यांच्या मोठ्या अधिकाऱ्याला सांगावे की हे रस्त्यांमुळे मेन जास्त ॲक्सिडेंट होत आहेत। हेल्मेट न घातल्याने माणूस एक टाईम जाईल पण, ॲक्सिडेंटने वाचल पण या खड्ड्यात जर पडला तर त्याची सीधी मौत आहे। असं वाटलं सर, आज मी माझी बाईक आत्ता बनवून आणली, मी ॲक्सेसवरती येत होतो। आज सकाळीच माझा एक खड्डा अचानक आला, त्या खड्ड्यात माझी गाडी जाऊन बंप झाली। 1 वेळेला झाली, 2 वेळेला झाली, तिसरी टाईम पण झाली तर तो चॉकअपचा जाणार 7,500 ते 8,000चा चॉकअपचे। म्हणजे इन शॉर्ट नुकसान आपल्या लोकल माणसालाच बेअर करायचे। आणि जे पण इकडचे लोकल ऑथॉरिटी, हायर ऑथॉरिटी आहे, त्यांना ह्याच्याशी काही पर्वा नाही, कारण की ते चालतात डिफेंडर, ते चालतात फॉर्च्युनर आणि ते चालतात सर्व मोठ्या गाडीमध्ये ज्याचे टायर मोठे आहेत, तर त्यांना या गोष्टीचा काही फरक नाही पडत। फरक पडतो ते छोट्या लोकांना, मिडल क्लास लोकांना, जे कार, वॅगनर, अल्टो सारखी कार घेऊन जातात।